हॅलो ऑल ऑफ यू. सो लास्ट लेक्चरमध्ये आय थिंक आपण टॉसचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं इफेक्ट ऑफ डायरेक्ट लोड अँड इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. ओके, तर डायरेक्ट लोडचा इफेक्ट काय आहे? दॅट इट इंड्युसेस डायरेक्ट स्ट्रेस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह ऑर टेन्साईल स्ट्रेस अँड विच इज युनिफॉर्म थ्रू आउट द कॉलम सेक्शन. नेक्स्ट आपण स्टडी केलं इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. तर तो जो पूर्ण टॉपिक स्टडी केला होता त्याचं कन्क्लुजन किंवा फायनल समरी काय होती का कोणत्याही कॉलमवर जर इसेंट्रिक लोड अप्लाय केला तर ज्या साईडला इसेंट्रिक लोड असेल त्या साईडच्या एक्स्ट्रीम लेअरमध्ये म्हणजे त्याच्या नियर बाय एक्स्ट्रीम लेअरमध्ये देर इज मॅक्सिमम स्ट्रेस विच इज सिग्मा मॅक्स इक्वल टू मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी, while opposite साईडच्या एक्स्ट्रीम लेअरमध्ये देर इज मिनिमम स्ट्रेस विच इज सिग्मा मिनिमम इक्वल टू मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. ओके, सो दोज वेर द फॉर्म्युलेज. आणि यांच्यामध्ये कन्व्हेन्शन काय होतं? दॅट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज मायनस अँड टेन्साईल स्ट्रेस इज प्लस. ओके, सो हा एक पूर्ण टॉपिक आपण स्टडी केला होता. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये सिग्मा ओ ही टर्म आपली ऑलरेडी झालेली होती. सिग्मा ओ म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस, सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए म्हणजे लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कॉलम. ओके, सो ते सिम्पल होतं. बट नेक्स्ट टर्म आहे सिग्मा बी म्हणजे बेंडिंग स्ट्रेस इन एक्स्ट्रीम लेअर किंवा बेंडिंग स्ट्रेस इन आउटर लेअर. म्हणजे जे आपण स्टडी केलं होतं त्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस इन लेयर्स ए बी आणि सी डी हे होते सिग्मा बी. ओके, सो सिग्मा बी किंवा मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेससाठी ऑलरेडी फॉर्म्युला बघा आपण मॉसमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, सो मॉसमध्ये बेंडिंग स्ट्रेस चॅप्टर ऑलरेडी होता, त्याच्यामध्ये मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला होता. तिथे होता तो सिग्मा बी मॅक्स, इथे फक्त आहे सिग्मा बी. ओके, सो सिग्मा बी इक्वल टू जसं इथे दिलेला आहे सेम फॉर्म्युला तोच, सिग्मा बी इक्वल टू एम इंटू वाय मॅक्स अपॉन आय. ओके, वेअर एम म्हणजे काय? बेंडिंग मोमेंट. तर इथे बेंडिंग मोमेंट कशामुळे आलेला आहे? इसेंट्रिक लोडमुळे. सो बेंडिंग मोमेंट एम इक्वल टू पी इंटू ई म्हणजेच लोड इंटू इसेंट्रिसिटी. ओके, देन नेक्स्ट टर्म आहे आय आणि वाय मॅक्स. तर मॉसमध्ये पण मी एक्सप्लेन केलं होतं का आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ॲक्सिस आणि वाय मॅक्स म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेअर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. मग आता ह्या दोन्ही टर्मसाठी न्यूट्रल ॲक्सिस ही टर्म आपण परत एकदा रिवाइज करू. न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे बेसिकली ज्या ॲक्सिस भोवती कॉलम किंवा बीम ही बेंड होते त्याला म्हणतात न्यूट्रल ॲक्सिस. बीम्समध्ये जे मॉसमध्ये आपण स्टडी केलं होतं, बीम्स ह्या मोस्टली व्हर्टिकल लोड त्यांच्यावर अप्लाय होतं आणि त्या व्हर्टिकली डाऊनवर्ड बेंड होतात. सो बीम्सच्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये एक्स एक्स ॲक्सिस हा न्यूट्रल ॲक्सिस होता. ओके, बट आता कॉलममध्ये इसेंट्रिक लोड कॅन बी अप्लाइड ऑन आयदर एक्स एक्स ॲक्सिस ऑर वाय वाय ॲक्सिस. ते कुठेही अप्लाय होऊ शकतं. सो दॅट्स वाय न्यूट्रल ॲक्सिससाठी काय लक्षात ठेवायचं तर सिम्पली ज्या ॲक्सिसपासून लोड अवे आहे दॅट इज न्यूट्रल ॲक्सिस. कारण ज्याच्यापासून अवे असेल त्या ॲक्सिस भोवती कॉलम बेंड होतो. म्हणजे सिम्पली ह्या डायग्राम्स बघा. तर बघा ह्या डायग्राममध्ये एक्स एक्स ॲक्सिसवर जेव्हा इसेंट्रिक लोड आहे तेव्हा कॉलम कुठे बेंड होईल बघा. तर ह्या टॉप व्ह्यूमध्ये बघून कळेल का कॉलम थोडासा राईट साईडला बेंड होईल. मग राईट साईडला बेंड झाला तर राईट साईड इज अंडर कॉम्प्रेशन, लेफ्ट साईड इज अंडर टेन्शन. आणि मध्ये कोणता ॲक्सिस आहे? वाय वाय ॲक्सिस. तर वाय वाय ॲक्सिस भोवती कॉलम बेंड होतोय. याचा अर्थ जेव्हा लोड एक्स एक्स ॲक्सिसवर आहे देन वाय वाय इज न्यूट्रल ॲक्सिस. आणि जेव्हा लोड वाय वाय ॲक्सिसवर असेल, सेकंड डायग्राम बघा, जेव्हा लोड वाय वाय ॲक्सिसवर आहे तेव्हा कॉलम कसा बेंड होईल? तर कॉलम बघा वरच्या साईडला बेंड होईल. म्हणजे अप्पर साईड इज इन कॉम्प्रेशन, लोअर साईड इज इन टेन्शन. आणि मध्ये कोणता ॲक्सिस आहे? एक्स एक्स. सो त्या केसमध्ये एक्स एक्स इज द न्यूट्रल ॲक्सिस. सो सिम्पली लक्षात ठेवायचं ज्या ॲक्सिसपासून लोड अवे असेल दॅट इज न्यूट्रल ॲक्सिस. सो इफ लोड इज ऑन एक्स एक्स ॲक्सिस देन वाय वाय इज न्यूट्रल ॲक्सिस. आणि इफ द लोड इज ऑन वाय वाय ॲक्सिस देन एक्स एक्स इज न्यूट्रल ॲक्सिस. ओके, सो मग इथे आपण दोन्ही केसेस सेपरेटली कन्सिडर करू. सो फर्स्ट केस आहे व्हेन लोड इज ॲक्टिंग अलॉंग एक्स एक्स ॲक्सिस or away from y axis.
सो मग ही डायग्राम बघा, कॉलमचा आता इथे टॉप व्ह्यू आहे, ABCD सेक्शन आहे. मग मला सांगा लोडला सगळ्यात नियर बाय किंवा क्लोजेस्ट लेयर कोणती आहे, तर AB लेयर. सो देअरफॉर लेयर AB मध्ये मॅक्सिमम स्ट्रेस आहे आणि ऑपोजिट लेयर CD मध्ये मिनिमम स्ट्रेस आहे. फॉर्म्युलेज अगेन सेम, सिग्मा मॅक्स इक्वल टू मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी, सिग्मा मिनिमम इक्वल टू मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. ओके. आणि आता इथे बाकी सगळे फॉर्म्युलेज सेम आहे, बट मला सांगा ह्या केसमध्ये आय आणि वाय मॅक्सचे फॉर्म्युलेज काय येतील. तर ह्या केसमध्ये लोड कोणत्या ॲक्सिस पासून हवे आहे, वाय पासून. सो वाय इज न्यूट्रल ॲक्सिस. सो देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया आय इक्वल टू आय वाय म्हणजेच किती, DB क्यूब अपॉन 12. आणि वाय मॅक्स काय आहे, डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेअर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. सो वाय जर न्यूट्रल ॲक्सिस असेल तर मला सांगा कॉलमची विड्थ जर B आहे तर वाय पासून एक्स्ट्रीम लेअरचं डिस्टन्स किती आहे प्रत्येक साईडला, इट इज B/2. सो या केसमध्ये वाय मॅक्स इज इक्वल टू B/2. सो सिम्पली लक्षात ठेवा, वेन द लोड इज ऑन XX ॲक्सिस और इट इज अवे फ्रॉम वाय ॲक्सिस, त्या केसमध्ये आय इक्वल टू आय वाय इट इज इक्वल टू DB क्यूब अपॉन 12 आणि वाय मॅक्स इक्वल टू किती, तर इट इज इक्वल टू B/2. ही झाली फर्स्ट केस. देन सेकंड केसमध्ये लोड इज अलॉंग वाय ॲक्सिस किंवा इट इज अवे फ्रॉम XX ॲक्सिस. ह्या केसमध्ये बघा कॉलम बेंड कसा होईल, डायग्राम बघा, तर तो थोडासा वरती बेंड होईल. मग मला सांगा या केसमध्ये मॅक्सिमम स्ट्रेस हे कोणत्या लेअरमध्ये असेल, तर लोडला सगळ्यात क्लोजेस्ट लेअर कोणती आहे, तर लेयर AD. तर ह्या केसमध्ये लेयर AD मध्ये मॅक्सिमम स्ट्रेस असेल आणि खालच्या ऑपोजिट लेयर BC मध्ये मिनिमम स्ट्रेस असेल. ओके. सो दॅट्स हाऊ द स्ट्रेसेस आर. मग ह्या केसमध्ये अगेन मला सांगा का फॉर्म्युलेज काय येतील, तर इथे लोड XX ॲक्सिस पासून अवे आहे. सो XX इज न्यूट्रल ॲक्सिस. म्हणून मग आयचा फॉर्म्युला काय, आय इक्वल टू IXX इक्वल टू BD क्यूब अपॉन 12 आणि वाय मॅक्स इक्वल टू किती, तर वाय मॅक्स म्हणजे XX पासून आता एक्स्ट्रीम लेअरचं डिस्टन्स ते किती येईल, D/2. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ वाय मॅक्स. सो याप्रमाणे ज्या ॲक्सिसवर लोड असेल किंवा ज्या ॲक्सिस पासून अवे असेल त्याप्रमाणे न्यूट्रल ॲक्सिस घ्यायचा आणि त्याप्रमाणे आय आणि वाय मॅक्सच्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या. ओके. बेसिक हे लक्षात ठेवा का ज्या ॲक्सिस पासून इसेंट्रिक लोड अवे असेल दॅट इज न्यूट्रल ॲक्सिस. सो मीन्स लोड जर XX वर आहे तर वाय इज न्यूट्रल ॲक्सिस आणि जर लोड वाय ॲक्सिस वर असेल तर XX इज न्यूट्रल ॲक्सिस. नेक्स्ट आपण स्टडी करू स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ॲट बेस, म्हणजे कॉलमच्या बेसला किंवा कॉलममध्ये इसेंट्रिक लोड अप्लाय केल्यानंतर स्ट्रेस हा कसा चेंज होत जातो. ओके. सो त्यासाठी अगेन इनिशियल बेसिक सेम आहे. सो कन्सिडर कॉलम ABCD, इट इज सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड P ऑन XX ॲक्सिस. सो आपल्याला हे तर माहिती आहे का लेयर AB मध्ये मॅक्सिमम स्ट्रेस आहे आणि लेयर CD मध्ये मिनिमम स्ट्रेस आहे. हे झालं. देन इसेंट्रिक लोडचा इफेक्ट काय आपण स्टडी केला का, त्याच्यामुळे डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस दोन्ही पण येतात. ओके. म्हणजे सिग्मा O आणि सिग्मा B दोन्ही पण येतात. तर सिग्मा O जो आहे तो थ्रूआउट द कॉलम सेक्शन कसा असतो, सेम असतो. दॅट्स वाय सिग्मा ओचा सिंपल फॉर्म्युला आहे P/A. सो तो थ्रूआउट द कॉलम सेक्शन सेम राहतो. मग त्याचं जर डिस्ट्रीब्युशन आपण ड्रॉ केलं तर इथे बघा हे सेकंड डायग्राम प्रमाणे असेल. का सेकंड डायग्राममध्ये इथे सिग्मा ओची 0 लाईन ड्रॉ केली आणि लोअर साईडला कॉम्प्रेसिव्ह, अप्पर साईडला टेन्साईल स्ट्रेस असं दाखवलं. तर सिग्मा O हा थ्रूआउट द कॉलम सेक्शन सेम आहे. दॅट्स वाय ती स्ट्रेस डायग्राम कशी येते, रेक्टँगल येते, जिथे थ्रूआउट द कॉलम सरफेस किंवा थ्रूआउट द कॉलम सेक्शन डायरेक्ट स्ट्रेस इज सिग्मा O. हे झालं डायरेक्ट स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन. सेकंड सिग्मा Bचं डिस्ट्रीब्युशन बघू. आता सिग्मा B आपल्याला माहिती आहे का तो चेंज होत जातो. तर ह्या केसमध्ये बघा जर लोड राईट साईडला अप्लाय केलं आहे सेंटरपासून तर राईट साईडची एक्स्ट्रीम लेअर जी आहे म्हणजे लेअर AB
तिच्यामध्ये किंवा राईट साईडच्या पार्टमध्ये बेंडिंग स्ट्रेस कसा असेल, कॉम्प्रेसिव्ह, आणि लेफ्ट साईडच्या पार्टमध्ये तो टेन्साईल असेल. ओके, बिकॉज कॉलम राईट साईडला बेंड होतोय. मग बेंडिंग स्ट्रेस डायग्राम जर आपण ड्रॉ केली तर बघा मॉस प्रमाणेच ड्रॉ करायची का. अगेन आपण बेंडिंग स्ट्रेससाठी बघा इथे खाली का झिरो लाईन ड्रॉ केली, खाली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, वरती टेन्साईल स्ट्रेस. तर इथे बघा ए बी लेअरमध्ये मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे, तो कमी 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 होत जातो. सेंटरला 0 आहे म्हणजे न्यूट्रल ॲक्सिसला 0 आहे, आणि ऑपोजिट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला तो टेन्साईल स्ट्रेस म्हणून वाढत जातो. आणि लेअर सी डीमध्ये बेंडिंग स्ट्रेस कसा आहे, मॅक्सिमम टेन्साईल आहे. सो हे झालं बेंडिंग स्ट्रेसचं व्हेरिएशन सिग्मा बीचं. ओके, सो आता सिग्मा ओ आणि सिग्मा बीचे सेपरेट व्हेरिएशन बघितल्यानंतर आपण बघू का टोटल स्ट्रेस जो आहे म्हणजे कॉलम सेक्शनमध्ये टोटल स्ट्रेस हा कसा चेंज होत जातो लेयर ए बी पासून सी डी पर्यंत, ते आपण बघू नेक्स्ट. सो आता रिझल्टंट स्ट्रेसच्या डिस्ट्रीब्युशनसाठी अगेन ही डायग्राम बघा. कॉलम ए बी सी डी सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड पी ऑन एक्स एक्स ॲक्सिस. फॉर्म्युलेज लिहिले का सिग्मा ए बी इज सिग्मा मॅक्स इक्वल टू मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी, आणि सिग्मा सी डी इक्वल टू सिग्मा मिनिमम इक्वल टू मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. ओके, सो आता रिझल्टंट स्ट्रेसचं ज्या व्हॅल्यूज आहे ते या फॉर्म्युलाजवर डिपेंड करतात, सिग्मा मॅक्सिमम आणि मिनिममच्या फॉर्म्युलाजवर. मग त्याच्यासाठी आपण 3 केसेस कन्सिडर करू का 3 पॉसिबिलिटी कन्सिडर करू, त्याप्रमाणे स्ट्रेस डायग्राम चेंज होत जाते. ओके, सो पहिली केस कन्सिडर करू आपण का जर डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा मोठा असेल, म्हणजे केस 1 बघा. इफ सिग्मा ओ इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. मग मला सांगा त्या केसमध्ये सिग्मा मॅक्स आणि मिनिममचं नेचर कसं येईल. तर सिग्मा ओ जर मोठा असला तर फॉर्म्युलेज बघा, सिग्मा मॅक्स तर कसा येईल, निगेटिव्हच येईल. आणि मग सिग्मा मिनिममचा फॉर्म्युला बघा, तो काय आहे, मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. आणि सिग्मा ओ जर मोठा असेल तर सिग्मा मिनिमम पण कसा येईल, मायनसच येईल, म्हणजे कॉम्प्रेसिव्ह येईल. याचा अर्थ या केसमध्ये थ्रूआउट द कॉलम सेक्शन स्ट्रेस कसा असेल, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असेल. म्हणून ती डायग्राम बघा, पूर्ण डायग्राम ही बिलो झिरो लाईन आहे. फक्त स्ट्रेस हा मॅक्सिमम कडून मिनिमम कडे कमी कमी होत जातोय. बाकी दोन्ही एक्स्ट्रीम लेअरमध्ये ए बी आणि सी डीमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसच आहे. याचा अर्थ या केसमध्ये थ्रूआउट द कॉलम सेक्शन स्ट्रेस कोणता आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. तो फक्त ए बी कडून सी डी कडे कमी कमी होत जातोय. ही पहिली केस. देन सेकंड केस आपण बघू. इफ सिग्मा ओ इक्वल टू सिग्मा बी, म्हणजे जर डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस हे जर सेम असेल, त्या केसमध्ये अगेन फॉर्म्युलेज बघा आणि व्हॅल्यू सांगा. तर त्या केसमध्ये सिग्मा मॅक्स किती येईल, तर आय थिंक तो डायरेक्टली -2 इंटू सिग्मा ओ येईल किंवा -2 इंटू सिग्मा बी येईल, बिकॉज दोन्ही सेमच आहे, बरोबर. देन सिग्मा मिनिममची व्हॅल्यू किती येईल, तर फॉर्म्युला आहे मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी, आणि हे जर दोन्ही सेम असेल तर ती व्हॅल्यू किती होईल, 0 होईल. मग सेकंड डायग्राम बघा का सिग्मा ओ आणि सिग्मा बी जर सेम असेल तर लेयर ए बी मध्ये मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असेल, बट लेयर सी डी मध्ये 0 स्ट्रेस असेल. म्हणजे स्ट्रेस कमी कमी होत जातो आणि सी डी मध्ये 0 स्ट्रेस आहे. याचा अर्थ या केसमध्ये व्हेन सिग्मा ओ इक्वल टू सिग्मा बी, तर ए बी पासून सी डी कडे अगेन स्ट्रेस काय होतोय, कमी 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 होत जातोय, आणि सी डी मध्ये किती आहे, 0 स्ट्रेस आहे. दॅट इज द व्हेरिएशन. ओके, देन थर्ड केस आपण बघू. इफ सिग्मा ओ इज लेस दॅन सिग्मा बी, म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा जर छोटा असेल, तर त्या केसमध्ये सिग्मा मॅक्सची जी व्हॅल्यू आहे ती परत निगेटिव्हच येईल, कारण फॉर्म्युला आहे मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी. सो तो सगळ्या केसमध्ये निगेटिव्ह म्हणजे कॉम्प्रेसिव्हच येईल. बट आता सिग्मा मिनिममचा फॉर्म्युला बघा, तर सिग्मा मिनिमम आहे मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी. मला सांगा सिग्मा बी जर मोठा असेल तर सिग्मा मिनिममचं नेचर कसं येईल, इट विल बी प्लस. याचा अर्थ लेयर सी डी मधला स्ट्रेस कसा असेल, टेन्साईल असेल.
दॅट्स वाय मग डायग्राम 3 बघा का वेन सिग्मा ओ इज लेस दॅन सिग्मा बी किंवा जेव्हा बेंडिंग स्ट्रेस हा जास्त असेल त्या केसमध्ये लेयर ए बी मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे विच गोज ऑन रिड्युसिंग आणि तो 0 होतो आणि मग पुढे काही पोर्शनमध्ये कोणता स्ट्रेस वाढत जातो तर टेन्साईल स्ट्रेस वाढत जातो आणि लेयर सी डी मध्ये देर इज पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे देर इज टेन्साईल स्ट्रेस. ओके, सो या तिन्ही केसेसचं कन्क्लुजन असं आहे का कॉलममध्ये स्ट्रेसेस इसेंट्रिक लोड अप्लाय केल्यानंतर जेव्हा स्ट्रेसेस येतात तर इफ डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस then throughout the column there is only compression. Second, if direct stress is equal to bending stress, then also throughout the column there is compression, but on one side there is zero stress. But when direct stress sigma O is less than bending stress sigma B, तर त्या केसमध्ये some part of the column is under compression while other part of the column is under tension. सो ह्या टॉपिकचं कन्क्लुजन काय आहे का कोणत्याही कॉलम, मला सांगा कोणताही कॉलम हा ग्राउंडवर जर फर्मली फिक्स्ड ठेवायचा असेल तर त्या कॉलम आणि ग्राउंडमध्ये ऑलवेज कॉम्प्रेशन पाहिजे. जर टेन्शन असलं तर तो कॉलम ग्राउंडमधून बाहेर येईल, पुल केलं जाईल. सो देर शुड बी कॉम्प्रेशन बिटवीन कॉलम अँड द ग्राउंड. दॅट इज द नेसेसरी कंडिशन. आणि देअरफॉर मग या तिन्ही केसेसमधून आपल्याला कळतं का डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा ॲटलिस्ट मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे, बट इट शुड नेवर बी लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस. कारण इफ डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ओ इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी देन देर इज टेन्शन इन द कॉलम. Therefore conclusion is का sigma O should be either greater than or at least equal to sigma B, but it should never be less than bending stress sigma B. That is the conclusion. आणि तिन्ही केसेसच्या या झाल्या स्ट्रेस डायग्राम. ह्या डायग्राम तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये युजफुल असेल तर जास्त काहीच विचार करायचा नाही आहे. सिम्पली प्रॉब्लेममध्ये सिग्मा ओ आणि सिग्मा बीच्या व्हॅल्यूज बघायच्या आणि जी केस असेल त्या केसची डायग्राम ड्रॉ करायची. फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम सॉल्व करताना जर सिग्मा ओ हा मोठा आला सिग्मा बी पेक्षा तर कोणती डायग्राम पहिल्या केसची. जर सिग्मा ओ आणि सिग्मा बी सेम आले तर सेकंड केसची डायग्राम. आणि जर सिग्मा ओ हा छोटा आणि सिग्मा बी जर मोठा आला तर थर्ड केसची डायग्राम. त्याप्रमाणे डायग्राम्स ड्रॉ करायचे असेल. सो हा या चॅप्टरचा पहिला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, त्याला एकदा नीट आपण समराइज किंवा एकदा रिवाइज करू. ओके, सो फर्स्ट आपण स्टडी केलं इसेंट्रिक लोड ऑन रेक्टँग्युलर कॉलम. त्याच्या दोन केसेस आहे, लोड ऑन आयदर एक्स एक्स ॲक्सिस किंवा लोड ऑन वाय वाय ॲक्सिस. तर त्याचे सगळे फॉर्म्युलेज आपण बघून घेऊ. सो इथे बघा पहिली केस आहे इसेंट्रिक लोड ऑन एक्स एक्स ॲक्सिस. मग मला सांगा सगळे फॉर्म्युलेज बघा आणि मला सांगा. सो फॉर्म्युलेज काय येतील, जर एक्स एक्स ॲक्सिसवर लोड आहे तर सिग्मा मॅक्स कुठे लेयर ए बी मध्ये, सिग्मा मिनिमम कुठे लेयर सी डी मध्ये. देन सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए, सिग्मा बी इक्वल टू एम इंटू वाय मॅक्स अपॉन आय, वेअर एम इक्वल टू लोड पी इंटू इसेंट्रिसिटी ई. देन या केसमध्ये कॉलमची डायग्राम बघा, हा टॉप व्ह्यू म्हणजे प्लॅन व्ह्यू आहे. सो ही डायग्राम बघून मला सांगा लोड कोणत्या ॲक्सिस पासून अवे आहे तर वाय वाय ॲक्सिस पासून, म्हणजे वाय वाय इज न्यूट्रल ॲक्सिस. सो मग या केसमध्ये आय इक्वल टू किती, आय वाय वाय इक्वल टू डी बी क्यूब अपॉन 12, वाय मॅक्स इक्वल टू किती तर इट इज इक्वल टू बी बाय 2. हे झाले सगळे फॉर्म्युलेज. ओके, सेकंड केस परत पुढची डायग्राम बघा. याच्यामध्ये लोड इज ॲक्टिंग अलॉंग वाय वाय ॲक्सिस म्हणजे इट इज अवे फ्रॉम एक्स एक्स ॲक्सिस. मग हे फॉर्म्युलेज सांगा. तर इथे मॅक्सिमम स्ट्रेस कोणत्या लेयरमध्ये, लेयर ए डी मध्ये, आणि मिनिमम स्ट्रेस लेयर बी सी मध्ये. ओके, सो मग सिग्मा मॅक्स इज अगेन मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी, सिग्मा मिनिमम इक्वल टू मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी, वेअर सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए, सिग्मा बी इक्वल टू अगेन सेम एम इंटू वाय मॅक्स अपॉन आय. फक्त एम पण सेम आहे पी इंटू ई. फक्त आता फॉर्म्युले काय चेंज होतील, आय आणि वाय मॅक्स. बिकॉज इथे बघा
लोड कोणत्या ॲक्सिस पासून हवे आहे आता, एक्स एक्स ॲक्सिस पासून. सो एक्स एक्स इज न्यूट्रल ॲक्सिस. म्हणून मग इथे आय इक्वल टू आय एक्स एक्स म्हणजे बी डी क्यूब अपॉन 12 आणि वाय मॅक्स इक्वल टू डी बाय 2. ओके, सो रेक्टँग्युलर मध्ये लोड विल बी आयदर ऑन एक्स एक्स ॲक्सिस और वाय वाय ॲक्सिस. तर सिम्पली ज्या ॲक्सिस पासून अवे असेल लोड त्याला न्यूट्रल ॲक्सिस घ्यायचं आणि बाकी सगळे फॉर्म्युले सेम राहतील. म्हणजे सिग्मा ओ, सिग्मा बी, एम हे फॉर्म्युले सेम राहतील. फक्त चेंज काय होईल, आय आणि वाय मॅक्स ह्या व्हॅल्यूज मात्र चेंज होतील. ओके, सो त्याप्रमाणे कन्सिडर करायचं. सो दॅट इज अबाउट रेक्टँग्युलर कॉलम. नेक्स्ट सर्क्युलर कॉलम. तर सर्क्युलर कॉलमच्याही दोन्ही केसेस बघा. अगेन एका केसमध्ये आपण लोड कन्सिडर केलं एक्स एक्स ॲक्सिसवर, दुसऱ्यामध्ये आहे वाय वाय ॲक्सिसवर. ओके, तर बेसिक फॉर्म्युले सेम. का जिकडे लोड आहे त्या साईडच्या एक्स्ट्रीम पॉईंटला मॅक्सिमम स्ट्रेस, अदर म्हणजे ऑपोजिट साईडला मिनिमम स्ट्रेस. सो सर्क्युलरमध्ये जर एक्स एक्सवर लोड असेल तर बघा हॉरिझॉन्टल एक्स्ट्रीम लेयर्सला मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेसेस असेल. जर वाय वाय ॲक्सिसवर लोड असेल तर व्हर्टिकल एक्स्ट्रीम पॉईंटला मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेसेस असेल. ओके, सो सिग्मा मॅक्स सिग्मा मिनिममचे फॉर्म्युलेज अगेन सेम राहिले. फक्त आता सर्क्युलरसाठी सिग्मा ओ इक्वल टू काय, पी अपॉन ए, वेअर एरिया किती सर्क्युलर कॉलमचा, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. ओके, देन नेक्स्ट टर्म आहे आय आणि वाय मॅक्स किंवा सिग्मा बी. आधी सिग्मा बी इक्वल टू अगेन सेम एम इंटू वाय मॅक्स अपॉन आय, वेअर एम इक्वल टू पी इंटू ई. फक्त इथे आता आय आणि वाय मॅक्स चेंज होईल. सो आय किती सर्कलचा, पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4 आणि वाय मॅक्स किती, तर सेंटर पासून एक्स्ट्रीम पॉईंटचं डिस्टन्स किती येतं, डी बाय 2 म्हणजे डायमीटर अपॉन 2. ओके, पण सर्क्युलरसाठी एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा का सर्कलसाठी आय एक्स एक्स आय वाय वाय दोन्ही सेम आहे. सो देअरफोर सर्क्युलर कॉलमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नसेल का लोड कोणत्या ॲक्सिसवर आहे, ते तुम्ही कुठेही घेतलं तरी आय आणि वाय मॅक्सच्या व्हॅल्यू सेमच राहतील. सो सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम सारखेच येतील. सो लोड कुठेही कन्सिडर करू शकता, आयदर हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर किंवा व्हर्टिकल ॲक्सिसवर कुठेही कन्सिडर करू शकता. देन बघा, जर फॉर्म्युले सगळ्यांना समजले असतील नीट तर एक प्रॉब्लेम पण आपण प्रॅक्टिस म्हणून बघू. ओके, सो आय थिंक 2 इयर्स आधी पेटीचा हा प्रॉब्लेम आहे. सो बघा प्रॉब्लेम रीड करा सर्वांनी. सो आय थिंक प्रॉब्लेममध्ये बघा एक रेक्टँग्युलर पिलर आहे 600 mm इंटू 400 mm आणि इट इज सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड 960 किलो न्यूटन लोड आहे. इसेंट्रिसिटी आहे 80 mm आणि कोणत्या ॲक्सिसवर दिलेला आहे, अबाउट द ॲक्सिस बायसेक्टिंग द 600 mm साइड. ओके, सो हे दिलेलं आहे. फाइंड आउट करायचं आहे मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेसेस. ओके, सो सेम पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू. सो फर्स्ट अगेन इथे बघा सोल्युशनमध्ये फर्स्ट गिवन डेटा डायमेन्शन बी इंटू डी असे लिहा रेक्टँग्युलर कॉलमचे. सो बी इक्वल टू 600 mm, डी इक्वल टू 400 mm. देन लोड पी इक्वल टू 960 किलो न्यूटन मीन्स 960 इंटू 10⁻³ न्यूटन. इसेंट्रिसिटी आहे ई इक्वल टू 80 mm. ओके, आता लोड कोणत्या ॲक्सिसवर आहे हे रेक्टँग्युलर कॉलमसाठी महत्त्वाचं आहे. ओके, सो मग इथे काय मेन्शन आहे त्याबद्दल का इट इज इसेंट्रिक अबाउट द ॲक्सिस बायसेक्टिंग द 600 mm साइड्स. सो 600 mm म्हणजे कोणतं डायमेन्शन आहे, बी. मला सांगा त्याला कोणता ॲक्सिस बायसेक्ट करतोय, एक्स एक्स का वाय वाय, वाय वाय ॲक्सिस त्याला बायसेक्ट करतोय. आणि लोड इज इसेंट्रिक अबाउट दॅट ॲक्सिस म्हणजे लोड वाय वाय ॲक्सिस भोवती इसेंट्रिक आहे. म्हणजे कोणत्या ॲक्सिसवर आहे लोड, एक्स एक्स ॲक्सिसवर आहे. लक्षात ठेवा लोड इज इसेंट्रिक अबाउट वाय वाय ॲक्सिस मीन्स लोड इज अवे फ्रॉम वाय वाय ॲक्सिस. सो एक्स एक्स ॲक्सिसवर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एक्स एक्स ॲक्सिसवर लोड आहे पी, इसेंट्रिसिटी ई आणि वाय वाय पासून ते अवे आहे. ओके, मग आता मला सांगा मॅक्सिमम स्ट्रेस कोणत्या लेअरमध्ये, तर लेअर ए बी मध्ये सिग्मा मॅक्स इक्वल टू मायनस सिग्मा ओ मायनस सिग्मा बी. मिनिमम स्ट्रेस कुठे, लेअर सी डी मध्ये विच इज मायनस सिग्मा ओ प्लस सिग्मा बी.
ओके, बट आधी आपण सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊ. सो स्टेप वाईज अगेन सोल्युशन बघा. सो फर्स्ट स्टेपमध्ये डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ओ इक्वल टू पी अपॉन ए, म्हणजेच लोड अपॉन एरिया किती बी इंटू डी. सो डायरेक्ट स्ट्रेस फाइंड आउट करायचा न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये. सेकंड, आता सिग्मा बी साठी लागणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज आधी फाइंड करून घेऊ. सो मोमेंट m किती P इंटू ई मीन्स लोड इंटू इसेंट्रिसिटी. सो ती व्हॅल्यू काढायची. देन I आणि वाय मॅक्स साठी काय पाहिजे, न्यूट्रल ॲक्सिस. सो मग इथे डायग्राम बघा आणि न्यूट्रल ॲक्सिस कोणता आहे सांगा. तर वाय वाय इज न्यूट्रल ॲक्सिस, कारण लोड वाय वाय पासून अवे आहे. सो मग देअरफॉर I इक्वल टू किती, I वाय वाय इक्वल टू डी बी क्यूब अपॉन 12. वाय मॅक्स इक्वल टू किती b बाय 2. सो त्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. देन सिग्मा बी इक्वल टू m इंटू वाय मॅक्स अपॉन I. सो अगेन सिग्मा बी फाइंड करायचा. आणि मग फायनली सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिममच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. सो दॅट इज द सिम्पल सोल्युशन. असे अजून एक दोन प्रॉब्लेम्स मी प्रॅक्टिसला देतो, ते पण सॉल्व्ह करा. आणि हा प्रॉब्लेम नीट समजून घ्या आणि तुम्ही सॉल्व्ह करायचा हा प्रयत्न करा. या व्हॅल्यूज फाइंड करा. आणि ॲडिशनल एक काम करा, ह्या प्रॉब्लेमसाठी सिग्मा ओ आणि सिग्मा बी वरून तुम्ही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम पण ड्रॉ करा ह्या कॉलमसाठी. मला सांगा ती कशी ड्रॉ करायची. जर सिग्मा ओ या आन्सर्समध्ये सिग्मा ओ जर मोठा आला तर पहिल्या केसची डायग्राम, सिग्मा ओ आणि सिग्मा बी जर सेम व्हॅल्यूज आल्या तर दुसऱ्या केसची डायग्राम, जर सिग्मा ओ छोटा आणि सिग्मा बी मोठा आला तर तिसऱ्या केसची डायग्राम. त्याप्रमाणे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम तुम्ही नक्की ड्रॉ करा. हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि आन्सर्स मला सांगा. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट द इसेंट्रिक लोड ऑन कॉलम. या प्रॉब्लेम्सची अजून आपण प्रॅक्टिस कंटिन्यू करू. ओके, हा व्हिडिओ अगेन ॲटलिस्ट 2-3 वेळेस बघा. सो तुमची नीट प्रॅक्टिस होईल, हा टॉपिक नीट कळेल. फॉर्म्युलेज हे सगळे नोट डाऊन करून घ्या. सगळे फॉर्म्युलेज नोट डाऊन करून घ्या, सगळ्या टर्म्स समजून घ्या. सो तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. ओके, थँक्यू.